त्याच्यानंतर आता बुडापासून आपण पोहोचत नाही. त्यांना एक सांगा विचारायला मग काय कसं करा ठिबक नाही आता ते झाड आहे की नाही, ते झाड मोठे झाड आहे तुमच्या एवढ्या मुळे हातात ते अन्नद्रव्य घेतात का, पाणी घेतात का? तुमच्या घरी आता तुमचं डिपार्टमेंट अलग आहे, बायाचं अलग काम, लेकराचं अलग आहे की नाही, सर्वाचं आहे ना. आणि तसं याचं पण डिपार्टमेंट अलग अलग असते. कापसाचं झाडाचं याच्यात जे अन्नद्रव्य घेणाऱ्यामुळे आता याच्या पायाखाली आता याची जेवढी सावली लांब जाईल, जसं एखादी कोंबडी आहे तिचं पिल्लं अंड तिच्या पकात सुरक्षित असेल ना, तसं हिची जे सावली जेथपर्यंत जाईल तिथपर्यंत मुळ्या अन्नद्रव्य घेणाऱ्या पुढे राहतात. आणि याच्यात जवळ जे आहे तर समजा आता हे कापूस उपटा तुम्ही एवढ्या मुळे राहतात ना, हे अन्नद्रव्य पाणी घेत नाही. आपण काय काय शेतकऱ्यालाच खत टाकतो ना, चुकीचं हे काय आहे की त्याला काय होते की एक संतुलन देणाऱ्या मुळ्या, त्याला पडू न देणाऱ्या, तर ते मुळ्या तिच्या जवळ राहतात ना. अन्नद्रव्य देणाऱ्यामुळे फटकत तंतुमुळे हातात, तर म्हणून इकडे तंतुमुळ्याच्या सानिध्यातच खत द्यायचं ना आपण, तिकडे देणं चुकीचं आहे. आता काय काय आपण शेतकरी त्या बुडाला ते गाठीच्या गाठीत येत नाही, असं खत फक्त 40%च काम येते, बाकी व्हायचं. तुम्ही जे खत टाकता की नाही परत अवतात समजा खालीवर व्हायला पाहिजे, म्हणून ती दूर घ्यायचं. आता या प्लॉटमध्ये पूर्ण झाडच आहे खाली. काय काय शेतकरी यावर्षी पूर्व पश्चिम लावली का, दुसऱ्या वर्षी उत्तर दक्षिण काहून लावली तर ते याचं मुळ्या होते त्याच्या, असं काही नसते. या झाडाचंच काम आहे, अन्न आणि पाण्याच्या शोधात राहते. एखाद्या शेणखताने एखादी पिशवी भरा आणि एखाद्या पट्ट्या टाकून द्या, 15 साल जा पहा, त्याच्यात तुमच्या मुळ्या दिसते खायला ऑटोमॅटिक येतात. तिथं पाणी असेल समजा, झाडाचे पण पान आहे, राजण्याच्या बुडाला पूर्ण मुळ्या जाऊन आपल्या पाईपलाईन आमच्या वॉटर सप्लाय मुळे निघाल्या झाड 20 फूट लांब निघाले. सर ते आता लावगण म्हणजे आता ही उत्तर दक्षिणच करायची का, उत्तर दक्षिण 4-5 क्विंटल कमी येते असं.